फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत दिंड. दिंड हा एक गोड पदार्थ आहे. त्यासाठी आपण मोदकाला जसं सारण बनवून घेतो तसंच बनवणार आहोत गुळ खोबऱ्याचं सारण. गव्हाचं पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या. या लाट्यांमध्ये आपण हे गुळ खोबऱ्याचं सारण चमचा चमचा भरायचं व ते असे विशिष्ट प्रकारे फोल्ड करायचं. मोदकाला जसा त्याचा एक विशिष्ट शेप असतो, आकार असतो, तसाच दिंडाचा हा चौकोनी आकार आहे, तो असाच बनवायचा. येस, हे झालं रेडी. आता आपण ह्याला लावणार स्टीम करायला. 10 ते 15 मिनिटात आपले दिंड मस्त गरमागरम रेडी होतील. झाले का बघूया. येस, मस्त गरमागरम दिंड रेडी आहेत बघा. दिंड नागपंचमी स्पेशल पक्वान्न आहे. माझं यंदा राहून गेलं म्हणून मी आज संडेला स्पेशली बनवलं. तुम्ही बनवा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. बाय.